एक कार्यक्रम झाला की दुसरा कार्यक्रम असे सध्या भरपूर कार्यक्रम चालू आहेत आमच्याकडं. आणि मी तर सध्या कुठलाच कार्यक्रम मिस करत नाही, कारण तेवढंच आपल्याला नवीन नवीन साड्या घालायला भेटतात, छान असं आवरायला भेटतं, मस्त मस्त फोटोज काढायला भेटतात. आज आहे माझ्या मैत्रिणीचं लग्न, त्यासाठीच आम्ही रात्रीची फोनवरून गावी आलोय. तर लग्न आहे सांगलीला म्हटल्यावर सकाळ सकाळीच लवकर घरातून आवरून बाहेर पडलो. तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं म्हटल्यावर इस्लामपूरमध्ये आल्यावर आम्ही एका शॉपमध्ये जाऊन भरपूर असे गिफ्टचे ऑप्शन बघितले. पण म्हटलं असं गिफ्ट घेऊया की तिला फ्युचरमध्ये उपयोगी पडेल आणि ते गिफ्ट पाहिल्यावर तिला माझी आठवण येत राहील. तर तुम्ही गेस करा याच्यामध्ये काय असेल. तर फायनली आम्ही लग्नाच्या लोकेशनवरती पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर कधी एक नवरी बाईला भेटते असं झालं होतं मला, कारण आम्ही वर्ष झालं भेटलंच नव्हतं आणि तिला माझ्या लग्नामध्ये पण यायला पॉसिबल झालं नव्हतं. तर फायनली मी तिला भेटली, तिच्या रूममध्ये पोहोचले तर तिचा मेकअप चालू होता आणि तिला खरंच खूप सुंदर अशी तयार केली होती. आता लग्नाला आलंय म्हटल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम करणं म्हणजे पेटपूजा करणं. तर म्हटलं चला ते मस्त असं पोट भरून जेवून घेऊया ना, कारण नंतर उशीर व्हायला नको म्हणून जेवायला गेलो. जेवण करून येईपर्यंत लग्नाचं टायमिंग झालं होतं. थोड्या वेळाने नवरा नवरीची छान अशी एंट्री झाली. दोघं पण खरंच खूप छान दिसत होते. खूप सुंदर असं लग्न पार पडलं. तिला गिफ्ट दिलं, आम्ही पण थोडेफार फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न घरी यायला निघालो. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.